पांढऱ्या केसांचं करायचं काय? याला काही उपाय वगैरे असतो की नाही? त्यांना परत काळं करता येतं? पोटातून काही औषधं वगैरे? मग बाहेर काही ट्रीटमेंट्स वगैरे? नाही, डाय जरी करायचं ठरवलं तरी कोणत्या डायनं कमीत कमी केस गळतील? प्लीज हो, हे फारच वाढायला लागलंय. सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, केस पांढरे होतात म्हणजे नक्की काय होतं? केसांच्या मुळाशी मेलॅनिन नावाचं तत्व असतं. ते तत्व कमी झालं की केस करडे किंवा पांढरे व्हायला लागतात. नंबर 2, केस नक्की कधीपासून पांढरे व्हायला लागतात? साधारण 20 ते 30 पासून केस पांढरे होणं अतिशय नॉर्मल आहे. पण 20च्या आधीच जर केस पांढरे व्हायला लागले तर त्याला प्रीमच्युअर ग्रेइंग असं म्हणतात. म्हणजे वयाच्या आधीच असाधारणपणे केस पांढरे होणं. त्याची कारणं 2 आहेत. अनुवंशिकता हे सगळ्यात महत्त्वाचं आणि खरं तर अतिशय मोठं कारण, आणि दुसरं म्हणजे IRF6 इंटरफेरॉन रेग्युलेटरी फॅक्टर. नंबर 3, नक्की ताणानं किंवा स्ट्रेसनं केस पांढरे व्हायला लागतात का? उत्तर हो पण आहे आणि नाही पण. नाही याचं कारण उगाचच आपल्या आयुष्यामध्ये ठराविक काळासाठी केस जर पांढरे व्हायला लागलेत याचं कारण आत्ता मला सध्या खूप टेन्शन आहे किंवा खूप स्ट्रेस आहे असं नसतं, किंवा सध्या माझं जागरण खूप होतंय आता माझे केस पांढरे व्हायला लागणार का, तर असं ते अजिबात नाही. जागरणामुळे ताणामुळे कदाचित थोडंसं हेअरफॉल व्हायला लागेल पण केस पांढरे होतीलच असं नाही. पण हो असं उत्तर आहे. त्याचं कारण एक विशिष्ट प्रकारचा स्ट्रेस आहे, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असं त्याला म्हणतात. याच्यामुळे काय होतं तर केसांच्या मुळाशी हायड्रोजन पॅरॉक्साईड नावाचं केमिकल जमा व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे काय होतं तर चक्क ब्लिचिंग इफेक्ट सारखे केस पांढरे व्हायला लागतात. नंबर 4, हा असा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस नक्की होतो कशामुळे? त्याची कारणं स्मोकिंग, जे लोक सिगरेट पितात त्यांनी हे लक्षात ठेवावं. दुसरी गोष्ट प्रदूषण. तिसरी गोष्ट खूप वेगळ्या पद्धतीचा आघात, म्हणजे आपली बॉडी आणि मन खूप मोठ्या इंजुरीमधून, ॲक्सिडेंटमधून, आयुष्यातला खूपच मोठा ट्रॉमा जर झाला असेल, खूप मोठं इन्फेक्शन वगैरे झालं असेल तर मात्र या सगळ्यामधून जाताना आपल्याला अशा पद्धतीचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस येऊ शकतो आणि त्यानं केस पटापट पांढरे होऊ शकतात. प्रदूषणामुळे जे जेनेटिक्स असतात ते सुद्धा अलीकडे यायला लागलेले आहेत आणि खूप लवकर लवकर आपल्या आईला ज्या काळामध्ये आलेला असेल पांढरा केस पहिला, त्याच्या आधीच आता आपल्याला यायला लागलाय. त्याचं कारण आपल्या जनरेशनमध्ये खूप जास्त बाहेर प्रदूषण असलेली हवा आणि सगळ्याच पद्धतीचं सन एक्सपोजर आहे. आणि म्हणूनच पुढचा त्याच्या मागचं मुद्दा किंवा कारण आहे एक्सेसिव्ह सन एक्सपोजरमुळे सुद्धा अशा पद्धतीचा स्ट्रेस वाढू शकतो. एक्सेसिव्ह म्हणजे अति प्रखर सूर्यप्रकाशाच्या किरणांमध्ये खूप आयुष्यातला काळ जेव्हा तुम्ही असता तेव्हा सुद्धा अशा पद्धतीचा स्ट्रेस ट्रिगर होऊ शकतो. त्यानंतर व्हायटमिन डेफिशियन्सीज हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होऊ शकतो आणि केस पांढरे होण्याची प्रक्रिया ही फास्ट व्हायला लागू शकते. नंबर 5, मग नक्की केस पांढरे होण्याचे मुख्य काय कारण आहेत की जे खरोखरीच टाळता येऊ शकतात? टाळता येण्याजोगे नाही आहेत, पण त्याची 2 उत्तरं मुख्यतः अनुवंशिकता म्हणजे जेनेटिक्स आणि दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे जीवनसत्वांचा अभाव. या 2 कारणांमुळे केस पांढरे व्हायला लागतात. नंबर 6, आता कारण कळलं. केस नक्की पांढरे होणं थांबवता येईल का? थांबवता येणार नाही, पण मंदावता येऊ शकतं. कारण की केस पांढरे होणं ही अतिशय नैसर्गिक, नॅचरल, ऑर्गॅनिक अशी वय वाढण्याची किंवा एजिंगची प्रोसेस आहे. त्यामुळे ती थांबवता येणारच नाही, स्लो डाऊन करता येईल. नंबर 7, ऑलरेडी पांढरे झालेले केस काळे करता येतात पुन्हा? त्याचं उत्तर आहे हो, पण काही सिच्युएशन्समध्ये सध्याच्या रिसर्चनुसार. आत्ताचा रिसर्च असं सांगतो की मायक्रो न्यूट्रिएंट डेफिशियन्सीज रिव्हर्स करता येण्याजोग्या आहेत काही सिच्युएशन्समध्ये. म्हणजे काय, जर तुमचा केस अर्धवट काळा आणि अर्धवट पांढरा असेल, म्हणजे एंडला काळा आणि मुळाशी आता पांढरा येतोय, तर कदाचित त्या स्ट्रेसमधून गेल्यानंतर, त्या डेफिशियन्सीज भरून काढल्यानंतर पुढे वाढणारा केस मुळाशी पुन्हा एकदा काळा काळा येऊ शकतो, फक्त काही सिच्युएशन्समध्ये, नाहीतर हे शक्य नाही. नंबर 8, आता पांढरे झालेले केस रिव्हर्स करून काळे करता येत नाहीत, पण किमान असलेले काळे केस आता पांढरे होऊ नयेत यासाठी काय करायचं? उत्तर आहे अँटीऑक्सिडंट रिच डाएट करायचं. हिरव्या पालेभाज्या, फळं, थोडक्यात आपल्या आयांनी लहानपणापासून जे सतत ठाणाणाणा करून सांगितलेले ते आता ऐकण्याची वेळ आलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कॉपर रिच फूड खायचं, म्हणजे बदाम असेल, वेगवेगळे नट्स असतील, डार्क चॉकलेट असेल, अशा पद्धतीचं. तिसरी गोष्ट, जर व्यसन असेल तर ते लवकरात लवकर सोडायचं. स्मोकिंग, अल्कोहॉल या सगळ्यानं अतिशय फास्ट जी प्रोसेस होत असते ती लिटरली थांबवता येऊ शकते, कारण की अशा केसेसमध्ये खूप लवकर केस पांढरे होतात. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विटॅमिन B12 रिच असं फूड
खायला लागायचं. नंबर 9, आता पांढरे केस होणं टाळण्यासाठी पोटातून काही घेता येतं का? येस, आता पोटातून काही औषधं घेता येतात आणि ते स्किन स्पेशलिस्ट किंवा डॉक्टर तुम्हाला रेकमेंड करतात. त्याच्यामधलं एक सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे पाबा. पाबा म्हणजे पॅरा अमिनो बेन्झॉइक ॲसिड. अशा पद्धतीचं इन्ग्रेडियंट पाबा काही गोळ्यांमध्ये मिळतं आणि त्या गोळ्या जर रेग्युलरली खाल्ल्या तर फरक जाणवतो. सध्या कल्सविट नावाच्या गोळ्या मी आणि सुकीर्त थोड्याशा ट्राय करून पाहतोय. आता हे मी तुम्हाला प्रिस्क्राईब करत नाहीये, हे माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलेल्या आहेत. आता याच्यामध्ये काय झालंय, आता 400 लोकांवरती रिसर्च करण्यात आला की त्यांनी पाबा इन्ग्रेडियंट असलेल्या पोटातून काही गोळ्या घेतल्या एक साधारण 6 महिने ते 8 महिन्यांसाठी आणि त्यांच्यामध्ये असं लक्षात आलं 80% लोकांमध्ये केस पांढरे होण्याचं प्रमाण किंवा ती प्रक्रिया चक्क बंद झाली. काहींमध्ये तर ज्यांचे केस पांढरे आहेत ते रिव्हर्स सुद्धा झाले, पुन्हा एकदा काळे पण झाले. पण पुन्हा एकदा रिसर्च इथे एंड होतो की त्यातल्या खूप साऱ्या लोकांमध्ये म्हणजेच बहुतांश लोकांनी जेव्हा गोळ्या बंद केल्या खाणं तेव्हा पुन्हा एकदा त्यांचे रिव्हर्स झालेले काळे केस हे पांढरे व्हायला लागले. नंबर 10, मग आम्ही हेअर कलर किंवा हेअर डाय लावायचा पर्याय निवडला तर नक्की काय सूट होतं, काय चांगलं, कशानं कमीत कमी केस गळतील, नक्की केसांना सूट कोणतं चांगलं होतं? याच्यामध्ये 4 पद्धतीचे हेअर कलर किंवा डाय असतात. परमनंट, सेमी परमनंट, डेमी परमनंट आणि टेम्पररी, म्हणजे अगदीच एका वॉशमध्ये निघून जाईल अशा पद्धतीचा रंग. आता प्रत्येकाला परमनंट हेअर कलर सूट होईलच असं नाही. त्याचं कारण असं, त्याच्यामध्ये अमिनो असतो आणि PPD नावाचं इन्ग्रेडियंट असतं की ज्याच्यामुळे स्किन ॲलर्जीज येऊ शकतात. म्हणूनच खूप लोकांना कलप लावल्यानंतर प्रचंड रॅश येते, पूर्ण त्वचा लाल होते आणि चेहऱ्यावरती सुद्धा वेगळ्या भयानक पद्धतीच्या ॲलर्जीज परमनंटली व्हायला लागतात, लालपणा येतो आणि खाज सुटते. मग परमनंट हेअर कलर किंवा हेअर डाय कोणी करायचा? साधारण तुमच्या केसांमध्ये ना 40%हून जास्त केस हे पांढरे व्हायला लागले असतील तर मात्र जरा परमनंट हेअर कलर करणं किंवा हेअर डाय करणं तुमच्यासाठी योग्य ठरेल. पण सेमी परमनंट किंवा डेमी परमनंट मध्ये साधारण आजकाल जेल बेस्ड असे हेअर कलर आलेले आहेत जे काही महिने टिकतात पण त्यांना पुन्हा एकदा रिटच करावं लागतं, रादर सारखं सारखं रिटच करावं लागतं. कधी कधी करता येतं किंवा करावं लागतं तर साधारण 4 आठवडे म्हणजे 1 महिन्यांनी किंवा 1.5 महिन्यानं किंवा 2 महिन्यानं पुन्हा पुन्हा जाऊन अशा पद्धतीचा सेमी किंवा डेमी परमनंट असा हेअर कलर करावा लागतो. पण तुमचे केस जर असे अतिशय चंदेरी पांढरे झाले असतील म्हणजे सिल्वर व्हाईट असे जे केस असतात त्यांना सेमी परमनंट हेअर कलर करताना किंवा डेमी परमनंट तुम्ही पर्पल किंवा ब्लू असे टोन्स जर वापरले तर खूपच छान पद्धतीनं तो रंग अशा पद्धतीच्या सिल्वर कलरवरती बसतो. यातलाच पुन्हा एकदा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आमच्या पांढऱ्या केसांना लपवण्यासाठी आम्ही मग मेहंदी लावावी का? त्याचं उत्तर आहे येस, तुम्ही लावू शकता. हा प्रकार येतो सेमी परमनंट अशा हेअर कलरमध्ये. म्हणजेच काय, याचे थोडेसे तोटे पण आहेत आणि फायदे पण आहेत. फायदा असा, याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं केमिकल नाही, त्यामुळे तुम्हाला कसल्याच ॲलर्जीज किंवा रॅशेस येणार नाहीत. पण तोटा असा, तुम्हाला पुन्हा पुन्हा मेहंदी लावावी लागते आणि टचअप करावं लागतं. मग त्याच्यानं ड्रायनेस पण वाढतो. अशा वेळेला तुम्ही भरपूर डीप कंडिशनिंग, अतिशय हेवी हेअर मास्क, छान तेल लावून ब्लड सर्क्युलेशन त्याचं वाढेल. रेग्युलरली भरपूर छान चांगल्या क्वालिटीचा जर कंडिशनर वापरला तर मेहंदीमुळे येणारा ड्रायनेस, कोरडेपणा आणि केस तुटणं हे कमी होईल. तुम्हाला पाहिजे तसं पुन्हा एकदा घरातच पटकन मेहंदी कालवून तुम्हाला केसांना टचअप करता येईल. म्हणजेच पांढरे केस पुन्हा एकदा थोडेसे त्याच्यातून पांढरे दिसतच राहतात पण डीप डार्क असे तांबट अशा रंगाचे तुम्हाला करता येते. आता काही सेमी परमनंट किंवा डेमी परमनंट म्हणजे तात्पुरते पण पुन्हा पुन्हा टचअप करावं लागतं अशा पद्धतीच्या हेअर कलरचे ऑप्शन्स, त्याचे बॉक्सेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या 2-3 आहेत, त्याच्या लिंक्स मी देत आहे. नंबर 11, आम्ही जर पार्लरमध्ये किंवा सलॉनमध्ये जाऊन केस कलर करायचं किंवा डाय करायचं ठरवलं तर नक्की पार्लरवाल्या ताईंना किंवा सलॉनला काय सांगायचं, कशा पद्धतीचा हेअर कलर पांढऱ्या केसांना सूट होतो? उत्तर आहे ग्लोबल. सगळ्यात अप्रतिम उपाय म्हणजे संपूर्ण म्हणजे ऑल ओव्हर सगळीकडे सर्व केसांना रंग लावणे म्हणजे त्याला ग्लोबल असं म्हणतात. अशा पद्धतीच्या केसांमध्ये 100% कलर बसतो आणि 100% पांढरे केस लपवता येतात. आता याच्यामध्ये दुसरा प्रकार म्हणजे जेव्हा ग्लोबल फेड आउट व्हायला लागतो. म्हणजेच काय, जे नवीन मुळापासून येणारे केस असतात ते तर मात्र परत एकदा पांढरे यायला लागणार. मग अशा वेळेला मुळांशी फक्त जाऊन टचअप करून यायचं, त्याला रूट टचअप असं म्हणतात. अशा पद्धतीचं रूट टचअप तुम्ही करू शकता साधारण 4 आठवड्यांनी, 6 आठवड्यांनी किंवा 8 आठवड्यांनी. म्हणजे 1 ते 1.5, पुन्हा एकदा काहींच्या बाबतीत कदाचित स्लो ग्रोथ असेल हेअरची तर 2 महिन्यांनी जाऊन पुन्हा एकदा फक्त मुळाशी रंग लावून यायचं.
ग्लोबल, सगळीकडे जिथे जिथे मुळं आता दिसायला लागलेत त्याला म्हणतात रूट टचअप. अशा पद्धतीनं तुम्ही पार्लरमध्ये जायचं आणि त्यांना म्हणायचं ग्लोबल हेअर कलर करा, आणि तोही करण्यासाठीचा परफेक्ट रंग सांगते, तो म्हणजे डीपर डार्कर ब्राऊन्स आणि चॉकलेटी रंग, ज्याच्यामुळे पांढरे केस सुरेख दिसणार आहेत, नॅचरल दिसणार आहेत आणि संपूर्ण सगळं कव्हर होणार आहे. नंबर 12, थोडेसे कुठे कुठे जर केस पांढरे झाले असतील, म्हणजे माझ्यासारखे इथे 2-4 आहेत, इथे 2-3 आहेत, किंवा कधी कधी असे एकाच बाजूला एकाच वेळी एखादा गठ्ठा सापडतो, पण संपूर्ण सगळीकडे हेअर कलर करायचा नाही, किंवा आजतागायत कधीच तुम्ही हेअर कलर केलेलं नाही, मग काय करायचं? अशा वेळेला सगळ्यात अप्रतिम उपाय म्हणजे, याला म्हणतात पार्लरमध्ये किंवा उत्तम सलॉनमध्ये जाऊन सांगायचं बेबी हायलाइट्स करा. म्हणजे काय, अगदी मोजके जे थोडेफार जिथे जिथे पांढरे झालेले केस आहेत त्यांना सुरेख असा नॅचरल डार्क डीप चॉकलेटी रंग करायचा, त्याला बेबी हायलाइट्स म्हणतात, किंवा बेबी टचअप पुन्हा एकदा तुम्ही जाऊन करू शकता. आणि ते केस फक्त तेवढेच असे छान धूसर असे ते तांबड्या ब्राऊन चॉकलेटी रंगाचं केल्यामुळे तुमच्या इतर काळपट केसांमध्ये ते मस्त मर्ज होतात आणि तुम्हाला सगळीकडे ऑल ओव्हर ग्लोबल कलर करावा लागणार नाही. नंबर 13 आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे, आता घरात काही करता येईल का? आम्हाला कळलं की आता मागे नाही फिरता येणार, पण ते पांढरे केस अगदी तात्पुरते आत्ता पटकन मला कुठच्या तरी सणासमारंभाला किंवा बाहेर जायचं तर लपवता येतील का? येस, लपवता येतात. त्याच्यासाठीच्या सगळ्या प्रॉडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तरी तुम्हाला पटापट सांगते, ते म्हणजे आता टेम्पररी कलरचे स्प्रे आलेले आहेत. लॉरियलचा स्प्रे अतिशय छान आहे, फक्त त्याचं स्प्रेचं जे टोपण असतं, जे नाक आहे त्याचं, ते लिटरली खूप लवकर तुटतं. ते फक्त जपून वापरायचं आणि प्रवासात ते थोडंसं गळू शकतं. तर अशा पद्धतीचा स्प्रे हा चेहरा झाकून फक्त जिथे जिथे तुम्हाला मुळाशी वाढत्या रंगाच्या तिथे किंवा पांढरे केसाचा गठ्ठा असेल तिथे फक्त असा स्प्रे करता येतो आणि पटकन मेकअप जसे आपण पटकन करतो आणि घराबाहेर पडतो तसं बाहेर पडता येतं. जेव्हा तुम्ही शॅम्पू लावाल, जेव्हा केव्हा तुम्ही केस धुवाल तेव्हा ते निघून जातं. दुसरा उपाय म्हणजे अप्रतिम ब्लॅक मस्कारा येतो. काही तर खास केसांसाठीचे जाड बॉन्ड, अशी छान कांडी असते त्याची, असे पण मिळतात, किंवा कुठचेही स्वस्तातले अफोर्डेबल काळ्या रंगाचे छान मस्कारा विकत घ्यायचा आणि तो चक्क जिथे जिथे फक्त तुम्हाला असं वाटतं मुळाशी आंबाड वगैरे बांधल्यानंतर कुठे कुठे दिसतंय तिथे फक्त पटकन टचअप करायचा. वॉटरप्रूफ असेल तर छान, बाहेर कार्यक्रम सण समारंभ दिवसभर संपेपर्यंत हालणार नाही, घामानं निघणार नाही आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा वॉश कराल तेव्हा निघून जाईल. अशा पद्धतीनं पटापट टेम्पररी आजच्या दिवसापुरते काही उपाय असतात आणि ते केल्यानंतर जसं चेहऱ्याला मेकअप करतात अशा पद्धतीनं पांढरे केस लपवता येतात. अशा पद्धतीनं नक्की पांढरे केस होतात म्हणजे त्याची प्रक्रिया काय असते, ते घरगुती काही उपाय आहेत का, ते पोटातून काही औषधं आहेत का, किंवा पार्लरमध्ये जाऊन नक्की हेअर कलर करायचं म्हणजे काय सांगायचं. आय होप या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. एका व्हिडिओमध्ये सांगणं जरा अवघड आहे, पण खऱ्या अर्थानं सॉरी, तुम्ही थोडेसे नाराज जरी झाला असलात तरी सुद्धा मला तुम्हाला खरं बोललं पाहिजे, याच्यावरचा खरा उपाय, खरी कारणं सांगणं माझं काम आहे. थँक्यू, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात. हेअर केअरची सिरीज आपण घेऊन येतोय. आता इथून पुढे अशाच पद्धतीनं सायंटिफिक, खरी चांगले प्रॉडक्ट्स, खऱ्या चांगल्या ट्रीटमेंट्स ज्या बाजारामध्ये आहेत अशा पद्धतीचं सगळा हेअरफॉल म्हणजे केस गळतीवरचा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटू. त्यानंतर तुम्हाला माझे केस जरा वेगळे पण दिसत असतील, मी जाऊन नक्की पार्लरची ट्रीटमेंट कोणती केली आहे हे पण मला तुमच्याबरोबर शेअर करायचं. त्याचं काय किंमत होती, मी ते कुठून केलं, माझा अनुभव, हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तोपर्यंत आय लव्ह यू, थँक्यू.